रोज इतका राग येतोय ना, आत्ता जाऊन त्याला मारावं असं वाटतंय. खरंच मुलगा हवा होता म्हणे. ते काय नर्मदाच्या हातात होतं का? हे सगळं बाजूला ठेवलं आपण एखाद सेकंद तरी नर्मदा आणि लालीला मारून त्यानंतर भैरव ज्या बाईशी लग्न करेल ती बाई त्याला मुलगा देईल हे सांगणारा तो भगतही तितकाच नीच असला पाहिजे ना. हे सगळं कशासाठी? वंशाचा दिवा हवा म्हणून. ह्या सगळ्या खुळचट समजुती आहेत. पण कोइन्सिडन्स बघा ना, भैरवने दुसरं लग्न केलं, या दोघींचाही बळी दिला आणि ऍक्च्युली त्याला मुलगा झाला. मग विचार करा, एवढं सगळं केल्यानंतर 4 लोकांचे खून केल्यानंतर हेमंत झाल्यानंतर भैरवला किती आनंद झाला असेल. अगदी फुलासारखं जपत असेल तो हेमंतला. जपणार नाही तर काय करणार? त्याच्या घराण्याचा वंशाचा दिवा आहे ना, तो जपलाच पाहिजे मग त्याला. पण मग तोच वंशाचा दिवा गायब झाला तर? म्हणजे तू नक्की काय म्हणतेस वल्लरी? भैरवच्या पास्ट बद्दल सांगणारं कोणीच नाही आता. त्यामुळे आता आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की भैरव स्वतःहून त्याचे गुन्हे कबूल करेल. आता जर का भैरव नावाच्या उंदराला बेळातून बाहेर काढायचं असेल तर बेळासमोर काहीतरी ठेवावं तर लागेल ना. काय एक मिनिट वल्लरी, हे बघ, कोड्यात बोलण्याची ही वेळ नाहीये खरंच. आणि ही तुझी वकिली भाषा आहे ना, ती कोर्टात वापरत जा बाई. आम्हाला त्यातलं काही कळत नाही. आम्हाला स्पष्टपणे सांग काय करायचंय ते, तरच आम्ही तुला मदत करू शकू. प्रेरणाताई, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण भैरवच्या मुलाचा, हेमंतचा त्याच्या विरोधात वापर केला तर, त्याला गायब केलं तर, आपल्या ताब्यात ठेवलं तर काय होईल? काय? हेमंतला गायब करायचं? किडनॅप करायचं आपण त्या हेमंतला? वल्लरी, त्याला किडनॅप केलं ना तर आपल्यावरच उलटे चार्जेस लागतील. त्याचं काय करशील मग पुढे? रिलॅक्स, आपल्याला हेमंतला किडनॅप नाही करायचं. मग त्याला तीर्थप्रसादाला घरी बोलवणार आहेस? आपण हेमंतला आपल्या घरी आणायचं, त्याला सगळं काय ते खरं सांगायचं, त्याचे डोळे उघडायचे आणि मग त्याचा वापर भैरवच्या विरोधात करायचा. हेमंत अशा प्रकारे गायब झालाय हे कळल्यावर भैरव कावराबावरा होईल. त्याच्यापुढे दुसरा काही ऑप्शनच उरणार नाही. आणि हर्षित दादा, या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागेल. हेमंतशी काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगते. आय एम व्हेरी शुअर आपला हा प्लॅन वर्क करेल. हर्षित, ऐक, कुठल्याही परिस्थितीत त्या हेमंतला इथे येण्यासाठी आपल्याला कन्व्हिन्स करावंच लागेल. मग काही कर, गरज लागली त्याच्या गळ्यात पड, हातापाया पड, आणि मी आहे तुला हेल्प करायला. पण तो इथे आलाच पाहिजे आज. एक काम करता हूँ, हेमंत को फोन लगाता हूँ. हाँ मिस्टर रशीद, मैं ज़रा थोड़े बात करूँगा कॉल, थोड़ा बिजी है. हाँ हेमंत सर, एक मिनट बस, 1 मिनट आपसे बात करनी है. सुनिए ना, हम ऐसा सोच रहे थे कि आपकी शादी एक ग्रैंड लेवल पे होनी चाहिए. हाँ मतलब एक दो ऐसे सरप्राइज एलिमेंट्स उसमें होने चाहिए जिससे कि आपके आने वाले जो मेहमान है ना, उनके दिलो दिमाग में वो इवेंट बस जाना चाहिए. हो ना सर, मी तेजा बोलतेय. ॲक्च्युली कसं आहे, आता बघा, लग्न आयुष्यात एकदाच होतं, तर ते असं छान मेमोरेबल व्हायला पाहिजे ना, म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. म्हणून हा असा एक सरप्राईज एलिमेंट ॲड करायचा आमच्या डोक्यात आहे. एक मिनिट, मी सांगितलं होतं ना लग्न पोस्टपोन होतं आहे. हवा आजी गेली आहे माझी. आता या सगळ्यावर बोलून काही फायदा आहे का मिस्टर हर्षित? पण तुम्ही हा विचार करा की या सगळ्या गोष्टींचा तुमची जी बायको आहे तिच्या मनावर काय परिणाम होईल. काय तिच्यावर का परिणाम होईल? एक सेकंड, मी लग्न पोस्टपोन करतोय, कॅन्सल नाही करत आहे, कळलं ना? आणि मी लग्न तिच्याशीच करणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तुम्ही लग्न तिच्याशीच करणार आहात आणि फक्त पोस्टपोन करताय. पण तरी आपल्या समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, काही वेळसर समजुती आहेत. त्या गोष्टीमुळे तिच्यावर प्रेशर येऊ शकतं. अहो कसल्या समजुती?
आणि तिच्यावर का प्रेशर येईल या सगळ्याचं? म्हणजे एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा तिचं भविष्य सासरच्या घराशी जोडलं जातं. त्यामुळे त्या घरामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या सगळ्याला सुनेचा पायगुण म्हणून एक वाईट नाव दिलं जातं. और हेमंत सर, एक बार सोचिए कि इन सारी चीजों का आपके होने वाली पत्नी पे क्या असर हो सकता है. मतलब उसके ऊपर कितना प्रेशर आ सकता है. हा एक्झॅक्टली. आणि आता ती बिचारी या सगळ्या घटनेचा तिच्याशी काय संबंध ना. ती खरंच करेल का असं सगळं विचार? देखिए हेमंत सर, यही प्रेशर दूर करने की जिम्मेदारी आपकी है. मिस्टर हर्षित ॲक्च्युली बरोबर बोलताय हो तुम्ही. या सगळ्यात सेजलचा विचारच नाही केला मी. आपण करूया, काहीतरी प्लॅन करूया. त्यासाठी भेटूया आपण, चालेल? आमच्याच घरी भेटूयात का? म्हणजे कसं थोडं कम्फर्टेबल वातावरण पण राहील, छान बोलता येईल शांतपणे. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवून देते. भेटूया आपण. चला. ओके ओके, मिलते हैं, बाय. फाइनली फाइनली. तुला तो रेडी झाला. तेजा, हर्षित दादा, काय चाललंय तुमचं? पब्लिक प्लेस मध्ये आहात ना, लोकांचं लक्ष असतं आपल्याकडे. मिठ्या काय मारता एकमेकांना? ऐक ना प्रेरणा, आम्ही इथे रोमॅन्स नाही करत आहोत. आम्ही हेमंतला कॉल केला होता, त्याला इकडे घरी बोलवून घेतला आणि तो रेडी झालाय घरी यायला, म्हणून आम्ही आनंदाने मिठी मारत होतो. स्वामी स्वामी स्वामी. तुम्ही सावकाश जा पण. नाही, कुठवर पोचलात आता? अच्छा, अकोल्याला पोचल्यावरच जेवणार आहात का? बरं, जेवण झाल्यावर मला एक फोन करा निघताना. हो चालेल, बाय. काय ग वल्लरी, कुठपर्यंत पोचलेत दोघं? अकोल्याला पोचतील आता, तिथेच जेवणार आहेत. वल्लरी, तुला पूर्ण खात्री आहे का ग की नर्मदाचा भाऊ त्या गावी तिकडे भेटेल त्या दोघांना? आणि जरी भेटला तरी या दोघांवर विश्वास ठेवेल, ते जे काही सांगतायत त्यावर विश्वास ठेवेल आणि त्यांच्यासोबत इथे येईल? तेजाताई, नर्मदाचा भाऊ आपल्याला नक्की सापडेल आणि तो आपल्याला कॉपरेटही करेल, माझी खात्री आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, चांगल्या कामात देव सुद्धा आपल्याला नक्की साथ देतो. त्यामुळे डोंट वरी, सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे ह्याची खात्री आहे मला. तू म्हणतेस तसंच होऊ दे. स्वामी, आमच्या पाठीशी राहा. नर्मदा आणि लालीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय, त्यात खरंच आमच्या पाठीशी राहा. प्रेरणाताई, तेजाताई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि मी आता जे काही सांगेल ते प्लीज शांतपणे ऐका. आपण आता जो काही प्लॅन करतोय भैरवच्या विरोधात, एकंदरीत भैरव या प्लॅनमध्ये हळूहळू अडकत जाणार आहे. पण जसजसा तो अडकत जाईल तसतसा तो आपल्यावर डूब धरून बसेल, आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो तो. त्यामुळे प्रेरणाताई, तुम्ही इथून पुढे या केसपासून लांब राहायचं. तुम्ही या केसमध्ये आता फार लक्ष देऊ नका. आणि त्याच्यातही तुम्ही प्रेरणाताईंसोबत थांबायचं. त्यामुळे तुम्ही दोघींनीही अजित भाऊजींबरोबर प्रेरणाताईंच्या घरी राहायचं आहे काही दिवस. ही केस क्लोज झाली की मग तुम्ही पुन्हा या, पण तोवर तुम्हाला यांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे प्लीज इथून पुढे तुम्हा दोघींना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रेरणाताईंच्या घरी राहायचं आहे फॉर युअर सेफ्टी, प्लीज. झालं तुझं बोलून? सगळ्या गोष्टी तू एकटीच ठरवणार आहेस का? म्हणजे मान्य आहे, हा प्लॅन तुझा आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की ही लढाई तू एकटीनेच लढली पाहिजेस. ही लढाई त्या प्रत्येक स्त्रीची आहे जिच्यावर कधी ना कधीतरी अन्याय झालाय. हो वल्लरी, ही लढाई त्या मुलींची आहे ज्या फक्त मुली आहेत म्हणून समाज काय तर त्यांचा जन्मदाता बाप सुद्धा त्यांना नाकारतो. माझंच उदाहरण घे ना. अनाथ होते ग मी, रस्त्यावर टाकून दिलं होतं मला.
पण आय वॉज लकी की मला चांगले आईबाबा मिळाले. आणि फक्त मी नाही, मला असं वाटतं की आपण सगळ्याच जणी खूप नशीबवान होतो की आपल्या वाटेला ते दुःख नाही आले आत्तापर्यंत. पण वल्लरी, समाजात अजूनही असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना मुलगी झाली आहे हे कळल्यानंतर खूप दुःख होतं, नाही आवडत त्यांना. मग ती मुलगी कितीही हुशार असू दे, कितीही चांगली वागू दे, कितीही नाव कमवू दे, तिच्या गुणांकडे ते कायम पाठ फिरवतात. त्यामुळे ही लढाई प्रत्येक आईची आहे जी आपल्या मुलीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करते. खरं तर ही लढाई प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाची असायला हवी. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की प्रत्येकच स्त्रीवर अन्याय होतो. आजकाल या सगळ्याची संख्या खूप कमी झाली आहे, पण ती संख्या 0 झाली पाहिजे. आणि त्यासाठी तू, मी, आपल्यासारख्या स्त्रियांनी प्रयत्न केले पाहिजेत ना. आणि या दिशेने तू एक पाऊल टाकतेस, मग एक स्त्री असून सुद्धा तू आम्हाला मागे राहायला कसं काय सांगू शकतेस? कसं वल्लरी, आता ठरलं, तुझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही ही लढाई तुझ्यासोबत लढणार आहोत. काही परिस्थिती येऊ दे, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. त्यामुळे प्लीज तू आम्हाला नको सांगूस की तुम्ही यात पडू नका, तुमच्या जीवाला धोका आहे. आम्ही ऐकणार नाही. बरोबर आहे तिचं, हे आम्ही काहीही ऐकून घेणार नाही आहोत. तू म्हणतेस तसा त्या भैरवनी माझ्यावर किंवा आपल्या कोणावरही हल्ला केला तरी माझ्या वाघिणीसारख्या मैत्रिणी आहेत ना, त्या भैरववर तुटून पडतील याची मला खात्री आहे. त्या क्षणी आपला बचाव करण्यासाठी जे करणं गरजेचं असेल ते सगळं आपण करू याची मला खात्री आहे. आणि वल्लरी, आत्ताच जर मी मागे हटले तर मी माझ्या बाळावर कुठले संस्कार करू शकणार आहे? विचार कर ना प्लीज. हे फायटिंग स्पिरिट जर आत्ता मी दाखवलं तरच पुढे जाऊन माझंही बाळ माझ्या वाघिणीसारख्या मैत्रिणींसारखं धीट होईल. आणि त्यामुळे आज मी मागे हटणार नाहीये. काहीही झालं तरी या लढाईत मी तुझ्या बरोबर आहे हे ठरलंय. हो, तुम्ही दोघे जणी मला जरा बोलायचा चान्स तरी द्या. नाही, ती संधी आम्ही तुला देणार सुद्धा नाही आहोत, कारण आमचं ठरलंय, आम्ही या लढाईमध्ये तुझ्या सोबत उभे राहणार आहोत. वल्लरी, आमचा डिसिजन झालेला आहे. या लढाईत आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि हा निर्णय बदलणार नाहीये. तू आम्हाला कन्व्हिन्स करायला यायचं नाहीस, तुला शपथ आहे आमची. अरे प्रेरणाताई, हे बरोबर नाही आहे. नाही म्हणजे आता मी नाही म्हणूच शकणार नाही आहे. तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करताय मला. हे बघा, मी सांगते वल्लरी, या विषयावर आता वाद नकोय. एकदा सांगितलं ना, आमचं ठरलंय, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. ओके. नर्मदा, नर्मदा, तूच आहेस ना का? तू रडतीयस का? काय झालंय? का रडतीयस तू? नर्मदा, बोल ना माझ्याशी प्लीज. तुले माहित अशी तुले तुझ्या नवऱ्याला त्या 2 पोटी आणले, अन्न आणले, समजे लोक आणले. मी बघत रस्त्यावर राहील, पण मला तसं काही वागायचं नव्हतं का.
मला फक्त न्याय हवा होता वल्लरी. मला फक्त न्याय हवा होता. माझी पद्धत चुकीची अशी, पण मी तरी काय करू? माझ्याजवळ दुसरा कुठलाच रस्ता नव्हता ना. मला काही झालं असतं ना तरी मी सहन केलं असतं, पण माझ्या लेकराला त्रास देऊन राहिले ना ते, तिचा जीव घेऊन राहिले. मी तरी कसं सहन करायचं? सांग ना, मी तरी कसं सहन करायचंय? मला कळतंय तुझा त्रास. नर्मदा, खरं सांगायचं तर तू अजिबात चुकीची नाही वागलीस. कारण कोणत्याही आईला जगात तिचं मूल सगळ्यात जास्त प्रिय असतं, आणि मग ती त्याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. प्राणी पक्षी सुद्धा आपल्याहून ताकदीने मोठ्या असलेल्या प्राण्याशी आपल्या पिल्लासाठी लढतात, तर आपण तर माणसं आहोत ग. त्यात तू तुझ्या 2 मुली गमावल्यास, आणि त्यानंतर तिसऱ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केलास, पण त्या नराधमांसमोर तुझी ताकद कमी पडली. मेल्यानंतरही एका आईचा आत्मा तळमळतच राहणार ना ग. तुला तुझ्या मुलीसाठी न्याय हवा होता, त्यात तुझं काहीच चुकलं नाहीये. उलट तू यापेक्षा वाईट करू शकली असतेस, पण तू तसं केलं नाहीस, कारण तू पुण्यात्मा आहेस. आणि मला तुला मनापासून मदत करायची आहे. यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. बाप्पा, माझ्या लेकीच्या न्यायासाठी खूप मोठा झगडा मांडून राहिले म्या. मला यश दे. ही पोट्टी वल्लरी लय चांगली आहे, गुणाची आहे. तिला आयुष्यात यश दे, कायम सुखी ठेव.